श्री स्वामी समर्थ. नमस्कार. व्हिडिओच्या सुरुवातीचा फोटो पाहून कळलंच असेल. चला करूया सुरुवात. आम्ही आत्ता आलो आहोत दहिसर स्टेशन. इथून आम्ही जाणार कुठे? चला तर ट्रेन पकडूया. आधी ट्रेनसाठी इथून तिथून गडबड करत, कारण रविवार होता काल आणि मेगा ब्लॉक, त्यामुळे कशी बशी ट्रेन मिळाली. ही खाडी पाहून लक्षात आलंच असेल की आम्ही भाईंदर खाडी क्रॉस करत आहोत. इथे शिवण्याची खूप मजा चालली होती. मस्त वाऱ्याबरोबर मजा करत होती ती. आणि शिवांशी आमच्या बिचारा गप्प खाली बसून होत्या, कारण त्यांना काही इथे खेळायला आवडत नव्हतं. त्यानंतर हळूहळू आम्ही नायगाव स्टेशनपर्यंत पोहोचलो. तिथून आम्ही रिक्षा पकडून पुढे निघालो. वसई पाचूबंद हे आमचं साईबाबाचं मंदिर नायगाव स्टेशनचं. आम्ही मस्तपैकी पाचूबंदर जवळच्या दत्त मंदिरा शेजारी पोचलो. इथे माझ्या चुलत भावाची सासरवाडी आहे आणि तिथेच त्याच्या मुलाचा बारसा होता. आम्ही या बारशा सोहळ्याला आलो. पण आधी देवळात जय गुरुदेव दत्त म्हणत दत्त महाराजांचं छान असं मनमोहक सुंदर असं रूपाचं आम्ही दर्शन घेतलं. तुम्हीही घ्या दर्शन. शिवण्यानेही छान दर्शन घेतलं महाराजांचं. माऊ मला क्लिपमध्ये ॲड कर, रीलमध्ये घे असं करणारा माझा बहिणीचा मुलगा. त्यानंतर आम्ही इथे बाहेर देवळाच्या शेजारीच पटांगणात मुलांना खेळायला सोडून शांत बसलो होतो. थोडासा आराम करत होतो म्हणा, कारण बारशाच्या घरात खूप घाई चालली होती. ही माझी चुलत बहीण माझ्या चुलत भाऊजाची ओटी भरत आहे. सख्खी आत्या झाली आहे ही पहिल्यांदा, नाहीतर आत्तापर्यंत चुलत आत्या ढिगभर माऊ अशी म्हणणारी तिला खूप अशी आहे. पण तिचा हक्काचा आणि सख्खा असा पहिला तिचा भाचा, आणि ही त्याची सख्खी आत्या. आम्ही तिला ताई म्हणतो, कोणी तिला राजू म्हणतं, कोणी तिला राजश्री म्हणतं. ही माझ्या छोट्या काकांची सून. आमच्या सूनबाई नर्स आहेत KM हॉस्पिटलला. इथे आला माझा नंबर ओटी भरण्याचा. मी अगदी हा माझा रील छोटा शांत रील व्यवस्थित बनवून घेतली, कारण सगळीकडे धावपळ कशाला हवी. नंतर ह्या लाडोबाचं जरा मी म्हटलं कौतुक करू, थोडंसं लाडू गोडू केलं. पापा घेतली त्याची, खुश होता. नशीब रडला नाही बारशामध्ये, नाहीतर इतर लहान मुले कशी किरकिर करत असतात, रडत असतात, घामाळलेली असतात. पण हा आपला छान होता. आमची नवीन आईसुद्धा छान दिसत होती. इथे आमच्या सगळ्या मोठ्यांनी आम्हाला ढकललं पुढे आणि म्हटलं गोविंद घ्या आणि गोपाळ घ्या करायला आम्हाला पुढे ढकललं. त्यानंतर आमची घशातनं आवाज बाहेर येत नाही आहेत म्हणून जोरात चिडूसुद्धा लागल्या आमच्या इतर बहिणी आम्हाला. पण आम्ही दोघी करत होतो गोविंद घ्या गोपाळ घ्या असं करत छान आम्ही आमचा हा आत्या असण्याचा मान पुढे पुढे नेत होतो. पण या सोहळ्याची एक छान वेगळीच मजा असते. आम्ही ते दोघींनी खूप आनंदाने एन्जॉय केली. खूप छान होता हा सगळा कार्यक्रम. आता इथे आमची काकी म्हणते 5 झाल्या, 5 वेळा झालेला आहे. आता बाबूला बघूया. आम्ही पाळण्यात बाबूला घातलं. मी बाबू यासाठी म्हणते कारण अजून याचं नाव नाही दाखवलं आम्ही तुम्हाला. आणि ह्याचं नाव आम्ही हळूच छान पद्धतीने तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवू. इथे ताई पाळण्याला हळद कुंकू लावून पाळण्याला व्यवस्थित ओवाळून झालं आहे. आता त्याच्या कानामध्ये फुंकर देऊन बाळाचं नाव बाळाला देत आहे. आत्याला धप्पाटे घातलेत सगळ्यांनी, छान नाव ठेवलं आहे ना मोठं. बाबू अगदी लाडोगोडूने आत्याकडनं लाड करून घेत होता. इथे काही लोकांकडे कशी पद्धत असेल माहीत नाही, पण आधी बाबूच्या कानात 5 वेळा वेगवेगळी नावं फुंकर देऊन, किंवा कोणी एकच नाव 5 वेळा 2 वेळा 3 वेळा असं फुंकर देऊन देत असतं. मी बऱ्याच वेगळ्या जणांकडे वेगवेगळी पद्धत पाहिली आहे. इथे आमची आत्याबाई 5 वेळा सेम नाव देत पुढे नेऊन खरं नाव आम्ही पुढे एका वेगळ्या पद्धतीने नाव तुम्हाला लवकरच दाखवू. इथे माझी इतर सगळ्या रिलेटिव्स म्हणजे माझी काकी, माझी ताईची सासू, इतर शेजारी पाजारी पाळणा गीत म्हणत बाळाला आम्ही झोके देत होतो. पहिल्यांदा पाळण्याचा अनुभव घेत माझा भाचा अगदी लाडीगोडीने
1-2 मिनटातच तो झोपायला सुरू झाला. पहिल्यांदा पाळणा मिळाला त्याला 2 महिन्यानंतर. कारण पहिल्यांदा बारशातच पाळणा मिळतो, त्याआधी पाळणा मिळत नाही. काही वेगळे कारणांसाठी देत असतील, पण आमच्याकडे पहिल्यांदा पाळणा बारशातच. आणि ह्या बारशात हा पाळण्यामध्ये छान झोके घेत मस्त झोपायला सुरुवात झाली. काही टक्कामक्का करत जरा बघत होता मध्ये मध्ये, काय या बायका करतात, एवढ्या जोराजोरात झोके का देत आहेत. पण तो आपला मस्त अनुभव घेत होता. आणि इथे सर्वात जास्त मला तरी वाटतं मीच झोके दिले त्या बाळाला, माझ्या भाच्याला. बाकी बायका फक्त येऊन शास्त्र पुरवत होत्या. आणि माझ्या ताईच्या सासूबाईंनी इतकं छान पाळणा गीत गायला, पण मागे बॅकग्राऊंडला इतर म्युझिक असल्यामुळे मी तो तुम्हाला पूर्ण ऐकू नाही शकत आहे, कारण मला कॉपीराईट येईल. म्हणून बॅकग्राऊंड म्युझिक नसतं तर मी तुम्हाला पूर्ण पाळणा गीत ऐकवलं असतं, जो माझ्या ताईच्या सासूने म्हटलं आहे. व्यवस्थित असं पारंपरिक पद्धतीने हा बारसा आम्ही व्यवस्थित पूर्ण केला. पण तरीही तो काय डांबीस पाळण्याची मजा घेत जो झोपला, नाव ठेवेपर्यंत तो काय उठला नव्हता. तुम्ही खाऊन दाखवा. माहेरच्या शिमट्याला अंगड टोपड तान्या बाळाला, अंगड टोपड तान्या बाळाला. अलवाड बायानो दुधवाड सयानो, परस रामाला गुंतले कामाला, परस रामाला गुंतले कामाला. निरोप धाडाग निरोप बिंदल्याग तान्या बाळा, वाळा बिंदल्या तान्या बाळाला. अलवाड बायानो जुलवाड सयानो, परस रामाला गुंतल्या कामाला, परस रामाला गुंतल्या. आणि आता वेळ झाली ती आमच्या बाळाचं नाव खुलजा सिमसिम म्हणत ओपन करण्याची. इथे बाळाच्या बाबांनी म्हणजे माझ्या भावाने नाव दाखवलं, कुशांक. गवताचा एक तुकडा जो खूप आनंदी आनंद आहे आणि सगळीकडे आनंद पसरवतो. अशाप्रमाणे तो बारसा आम्ही पूर्ण केला. इथे नंतर शिवांशीची मजा, फिरायला आल्यानंतर बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी घेतलेली मजा, हे इथे मांजरेबरोबर शिवण्या स्पेशली खेळते. शिवांशी देवळातच फिरत होती जास्त. मी तर सारखं जेवढं जमेल तेवढं दत्तगुरू महाराजांचं फोटो व्हिडिओ करत होते. माझ्या मनाला ते खूप आवडत होतं. शिवण्या खूप खेळली, खूप म्हणजे खूप. तिने काय वेगवेगळ्या पद्धतीने डोकं टेकलं, नमस्कार केला, खूप छान. लवकरच माझी शिवांशी असं नमस्कार करायला शिकू दे, हीच दत्तगुरूंना प्रार्थना. लवकरच छान छान बोलायला शिकू देत. आणि आता आम्हा सगळ्या बहिणींचं एक छोटासा डान्सचा रील. माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा या आमच्या छोट्याशा रीलवर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.